देशाच्या राजकीय पटावर सध्या एकच रंग अधिक ठळकपणे दिसतोय आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा। उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आहे। आकडे सांगतायत की भारताच्या सुमारे 70% भूभागावर आणि 71% लोकसंख्येवर भाजप मित्रपक्षाचे सरकार राज्य करते। हा विस्तार म्हणजे केवळ निवडणुकीतील विजय नाही तर एक व्यापक राजकीय बदल मानला जातोय। पाहूयात याच विषयावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पश्चिम बंगालच्या विजयापाठोपाठ आता भाजपचा संपूर्ण देशभर असलेला विजय भाजपसाठी लोकसभेच्या विजयापेक्षाही फार महत्त्वाचा बनलाय। भारताच्या राजकीय नकाशावर गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले। उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजप किंवा त्यांचे सहयोगी सत्तेत आहेत। मध्य भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही भाजपने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे। पश्चिम भारतात गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये भाजपची सत्ता प्रभावीपणे दिसून येते। पूर्व भारतात पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंडमध्ये भाजपचा वाढता प्रभाव असला तरी काही ठिकाणी पूर्ण सत्ता नाही, मात्र राजकीय उपस्थिती ठळक आहे। ईशान्य भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, सिक्कीम आणि मिझोराममध्येही भाजप आणि त्यांचे सहयोगी सत्तेत सहभागी आहेत। दक्षिण भारतात आंध्र प्रदेशमध्ये युती सरकार असून पुदुच्चेरीतही भाजप सत्तेचा भाग आहे। मैं ये कहना चाहता हूं, इस विजय के साथ भारत के 78% भूभाग पर बीजेपी और एनडीए का शासन आ चुका है। 78% भारत की भूमि पर अब बीजेपी और एनडीए ये शासन कर रही है और मोदी जी के नेतृत्व में भारत निरंतर आगे बढ़ रहा है। सालों साल से भाजपा का कार्यकर्ता नारा देता रहा कि जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है। आज वही कार्यकर्ता नारा दे रहा है, जहां हुए पैदा मुखर्जी वो बंगाल हमारा है। यहाँ विकास की राजनीति चलेगी, तुष्टीकरण चलेगा नहीं, दादागिरी चलेगी नहीं या दीदीगिरी चलेगी नहीं, यहाँ विकास चलेगा। और बंगाल की जीत ये देश के सुरक्षा के लिए अहम थी। अब विकसित भारत 2047 की तरफ हम तेजी से बढ़ेंगे। भाजपच्या या विजयावर भाजपचे विरोधक मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। मेरे को पिटाया, मेरे को लात मारा, सीसीटीवी फुटेज ऑफ कर दिया, हमारा एक एजेंट को घुसने नहीं दिया। हमको भी हम 5 मिनट के लिए घुसा था, मैंने रिक्वेस्ट किया था कि हमारा एजेंट को घुसने दीजिए। डीओ assured me they will be allowed. After that he is not available, nobody is available, but I complained everywhere. ए बात करो, 100 सीट से ज्यादा लूट किया। I don't know, they didn't allow, we were leading. 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीनं डिलीट केली पश्चिम बंगालमधून, 92 लाख हा त्याचाही परिणाम आहे। आणि जसं मी आज सकाळी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये, पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला। आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळते आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे। देशाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 70% भाग आणि 71% लोकसंख्या ही भाजप आणि भाजप शासित राज्यांमध्ये येते। ही आकडेवारी पक्षाच्या व्यापक विस्ताराची साक्ष देते। पण असं जरी असलं तरी अजूनही अनेक राज्यांमध्ये भाजप समोरच्या विजयाचं आव्हान आता भाजपसाठी आजच्या निकालानंतर सोपं बनलंय। तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजप सत्तेबाहेर आहे। उत्तर भारतात पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही भाजपचं सरकार नाही, तर ईशान्येकडील काही राज्यांमध्येही पूर्ण नियंत्रण नाही। मात्र तरीही भाजपच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे विजय टप्प्यात येतोय हेही वास्तव आहे। नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि विकासाभिमुख प्रतिमा, अमित शहा यांची प्रभावी निवडणूक रणनीती, कल्याणकारी योजनांचं व्यापक जाळं, मजबूत संघटनात्मक रचना आणि देशभर विस्तार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचे मजबूत संबंध
आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचं जाळं, हिंदुत्वावर आधारित सातत्यपूर्ण विचारधारा, सक्षम नेतृत्व आणि अँटी इन्कम्बन्सी, परिस्थितीनुसार बदलणारी धोरणं, सूक्ष्म बूथ व्यवस्थापन, डिजिटल आणि सोशल मीडियामधील मजबूत उपस्थिती, विरोधकांमधील फूट आणि कमकुवत संघटना, भ्रष्टाचार विरोधातील प्रभावी नॅरेटिव्ह. देशभरात भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय राजकारणात एक नवीन समीकरण तयार होत आहे. मात्र ज्या राज्यामध्ये भाजप सत्तेबाहेर आहे तिथेही आगामी निवडणुकांमध्ये चित्र बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.